अवघ्या 24 तासात ट्रान्सफॉर्मर बसवून निगडीतील शेतकऱ्यांना दिलासा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशाने प्रश्न लागला त्वरित मार्गी. प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांची माहिती. निगडी रंगनाथ स्वामी परिसरातील अपशिंगे रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोरील महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर उच्च दाबामुळे शुक्रवारी सायंकाळी जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. पाणी पुरवठा खंडित झाल्याने पिके धोक्यात आली होती. मात्र हा प्रश्न तातडीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अवघ्या 24 तासात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कोरेगाव तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यांच्यासह शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख हनुमंतराव जगदाळे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव व रणजित सिंह भोसले यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात आहेत, अशी माहिती कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी ट्रान्सफॉर्मर अचानक जळाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. याचा थेट परिणाम शेतातील विद्युत पंपावर झाला आणि पिकांना पाणी देणे थांबले. उन्हाळ्याच्या तोंडावर उभ्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना वीज खंडित झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. काही ठिकाणी भाजीपाला ऊस पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने विजयराव जगताप यांच्या माध्यमातून ही समस्या कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वर्गे आणि जगताप यांनी विलंब न करता पाटण येथे जाऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यांनी निगडी येथील परिस्थिती सविस्तर सांगत ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असे स्पष्ट केले. पालकमंत्री देसाई यांनी याची तातडीने दखल घेत महावितरण कंपनीच्या सातारा येथील कार्यकारी अभियंता डॉक्टर अमित बारटक यांना थेट दूरध्वनीवरून आदेश दिले. प्रशासनानेही तत्परता दाखवत आवश्यक साहित्याने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. परिणामी रविवारी सकाळी 11 वाजता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा पूर्ववत केल्यानंतर लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी दुपारी पार पडला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रशांत उर्फ राजाभाऊ वर्गे बोलत होते. माजी नगरसेवक मुन्नाबाई काजी, विजयराव जगताप, माजी सैनिक शिवाजी जगताप, राजेश जगताप, किरण डांगरे, अनंता डांगरे, शिवनाथ डांगरे, रवींद्र जगताप, संजय जगताप, आबाजी जगताप, दादासाहेब जगताप, बाळकृष्ण जगताप, प्रशांत जगताप तसेच जनमित्र संदीप फणसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण करण्यात आले. आज या ठिकाणी ज्योतिबाच्या मंदिरासमोर आपण सर्वजण उभे आहोत आणि 24 तारखेला या ज्योतिबाच्या मंदिरापुढे असणारा जो डीपी आहे त्या डीपीतला ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी झालेला आहे. या डीपीवरती सुमारे 25-30 शेतकऱ्यांचं क्षेत्र ओलिताखाली येते आणि हा डीपी जर बंद झाला तर शेतकऱ्यांची बऱ्यापैकी अडचण या ठिकाणी तयार होते. या डीपीवरती सुमारे 50-60 एकर क्षेत्र या डीपीवरती भिजत आहे आणि अतिशय चांगल्याची सेवा या ठिकाणी गावाला मिळत आहे. परंतु तुम्हाला सर्वांना आता माहिती आहे की प्रचंड उन्हाळा यावर्षी आपण सगळे पाहतोय. 40 डिग्रीच्या पुढं तापमान या ठिकाणी सातारा जिल्ह्यात होत चाललेलं आहे आणि दिवसेंदिवस वाढणारे डीपी, दिवसेंदिवस वाढणारे विद्युत पंप, त्यामुळं व्होल्टेजचा होणारा अडचण, या दोन्ही विषयामुळं हा डीपी परवा 24 तारखेला या ठिकाणी जळायला गेला. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये डीपी जाळण्याचं प्रमाण दररोजचं कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सहजासहजी एकदा जर डीपीचा तो ट्रान्सफॉर्मर जळाला तर महिना 6 महिना त्या ठिकाणी नवीन डीपी या ठिकाणी आपल्याला बसून मिळत नाही. अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे. 24 तारखेला डीपी जळाल्यानंतर काल आम्हाला या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलं की बाबांनो, शेतकऱ्यांची मला फोन आले, मी पण या गावातला शेतकरी आहे आणि माझं पण सबलाईन ह्या डीपीवरती माझं क्षेत्र या ठिकाणी भिजत आहे. तेव्हा आमच्या गावातील सगळे प्रमुख काय करते, शिवानाना असतील, आमचा अनंता डांगरे असेल, राजेश जगताप असतील, रवी पाटील असतील, सर्वांचे फोन आले की काय बी करा आणि विचारू आपल्याला या ठिकाणी डीपी मिळाला पाहिजे. म्हणून काल या ठिकाणी दरबार उद्योग समूहाचे शिल्पकार
आणि कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आणि ज्यांचं खऱ्या अर्थाने या निगडी गावातील प्रत्येकच विभागावरती अतिशय प्रेम आहे, ते आपल्या सर्वांचे सहकारी राजाभाऊ बर्गे यांच्या कानावरती मी गोष्ट घातली आणि बाबा काही करून आपल्याला हा DP जर 2 दिवसामध्ये नाही बसला तर शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि असणारं आलेलं शेताचं जे पीक आहे त्या ठिकाणी ऊस चला आले असेल ही सगळी पिकं जर वाळून गेली तर शेतकऱ्याचा या ठिकाणी काना मोडणार आहे। याची अडचण अशी आहे की या ठिकाणी 90% लोक शेतकरीवरती आपला प्रपंच या ठिकाणी भागवत असतात। या शेतीचा जे वर्षाकाठी ऊसाचे पैसे येतात त्याच्यातून मुलामुलींची लग्न घरं बांधणं अशा प्रकारचे मोठे विषय या ठिकाणी होत असतात आणि अशा प्रकारे हा जर वेळेमध्ये बसला नाही, एक 4-5 दिवस जरी पाणी जर शेतीला मिळालं नाही तर संपूर्ण प्रकारची शेती वाळून जाईल, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी तयार होणार आहे। म्हणून अशा प्रकारची सगळी गोष्ट राजाभाऊच्या कानावरती घातली। प्रश्न अडचणीचा होता। गोंजारे साहेबांना रणपूरच्या फोन केला, वायरमॅनने अतिशय सहकार्य केलं। गोंजारे साहेब म्हणले की आम्ही लगेच तुमचं इस्टिमेट किंवा तुमचं जे असणारं जे मागणीपत्र आहे आम्ही त्या ठिकाणी कोरेगावच्या MSCBला पाठवलेलं आहे। आमच्या हातामध्ये काय नाही, तुम्ही वरच्या ठिकाणी जर DP गुंजू करून आणला तर आम्ही तो बसवून देऊ शकतो। कामाचं गांभीर्य ओळखलं, अडचणीचा विषय आहे, खाली त्या ठिकाणच्या विषयावरून हा विषय पूर्ण होणार नव्हता म्हणून आदरणीय राजाभाऊ आम्ही त्यांनी काल शंभूराज देसाई आम्ही संपर्क साधला, परंतु पालकमंत्री काल जिल्ह्यामध्ये आम्हाला भेटले नाही। ते पाटण तालुक्यामध्ये त्यांच्या विकास कामाच्या निमित्तानं पाटण तालुक्यामध्ये त्यांचा दौरा होता। मग आदरणीय राजाभाऊने आम्हाला गाडीमध्ये घेतलं आणि आम्ही त्यांचा पाठलाग करत आम्हाला पाटण या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई आमची त्या ठिकाणी भेट झाली आणि हा संपूर्ण विषय आम्ही राजाभाऊने अतिशय ताकदीनं त्यांच्यापुढं मांडला आणि त्यांना सांगितलं हा DP जर 2 दिवसामध्ये बसला नाही तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड असं मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे शेतकरी अडचणी देईल तर आपल्याला काही करून हा DP आपल्याला बसवता पाहिजे, आला पाहिजे आणि ते काम आपल्याला झालं पाहिजे। शुक्रवारी DPचा विषय असा झाला, जाळण्याचा विषय झाला। कालचा शनिवारचा विषयमध्ये आम्ही त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी भेटल्यानंतर त्यांनी हे सर्व विषय त्यांना सांगितले। पालकमंत्र्यांनी लगेच सातारा जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अभियंता MSCBचे आहेत ती बारटक्के साहेब आहेत त्यांना लगेच फोन केला आणि त्यांनी सांगितलं मला बाकी काय सांगायचं नाही, हा DP उद्या बसला पाहिजे, इस्टिमेट परत करा, माझ्या फंडातून हे पैसे त्या ठिकाणी वर्ग करा, परंतु मला हा DP रविवारी बसला पाहिजे अशा प्रकारच्या कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी त्यांना विनंतीवाचा फोन केला। त्यांचा फोन झाला की लगेच 10 मिनिटांमध्येच रहमतपूरच्या गोंजारे साहेबांचा मला फोन आला आणि सांगितलं की आम्ही इस्टिमेट पाठवलं आहे, तुमचा रविवारी DP बसेल। ही सर्व गोष्ट करत असताना अतिशय चांगल्या अशा प्रकारचं सहकार्य या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी दरबार उद्योग समूहाचे शिल्पकार राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे एका दिवसाच्या कालावधीच्या अवधीमध्ये आपल्याला या ठिकाणी DP या ठिकाणी बसून आपल्याला मिळालं आहे। हे सगळं करत असताना या ठिकाणी असणारे आपल्या गावची वायरमॅन बरोबर अतिशय एक चांगला असं सहकार्य आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे की अगदी मित्राप्रमाणे वागतात। कधी रातच्या 12 वाजता फोन करा, सकाळी 1 वाजता फोन करा, कुठली लाईट गेली असली तर त्या ठिकाणी लगेच येतात, वेळ देतात आणि अडचणी दूर करण्यामध्ये त्यांचा अतिशय सिंहाचा असा वाटा आहे। त्यांनी बी आम्हाला भरपूर सहकार्य केलं। बारटक्के साहेबाचा नंबर आमच्याकडे नव्हता तरी त्यांनी आम्हाला तो लगेच त्या ठिकाणी पाठवला आणि या टेक्निकली अडचणी काय असतात त्या दुरुस्त झाल्या तर आपले कामकाज लगेच पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे टेक्निकली अडचणी आम्हाला वायरमॅनने सांगितल्या आणि त्या टप्प्याटप्प्याने आम्ही काल गेलो, त्यामुळं हे सामूहिक असं यश आबा तुम्हा सर्वांना या ठिकाणी मिळालेलं आहे। पुनश्च एकदा या आदरणीय पालकमंत्र्यांनी आणि राजेभाऊनी घेतलेल्या निर्णयामुळं अतिशय चांगल्या अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। भावाचा विषय फक्त आमच्या अडचणीचा हा राहिला असं राहिला आहे की निगडी गावामध्ये जे काय DP आहेत त्या DPमध्ये सगळ्यात जास्त लोड असणार हा DP आहे आणि ह्या DPवरती 25 शेतकऱ्यांच्या मोटर असल्यामुळे आणि इथून सगळ्यांनी पाणी उचलून बऱ्यापैकी या माळामध्ये नेलं आहे। इथून 2-3 फूट 2-3 किलोमीटर लांब असं पाणी गेले आणि सगळ्यांच्या मोटर आहे ठिकाणी 10-15 HP मोटर आहेत, त्यामुळे याच्यावरती लोड येतोय। तर परत आपल्याला पालकमंत्र्यांशी भेटून अजून जर एक DP आम्हाला ठिकाणी मंजूर केला तर वायरमॅन साहेब म्हणले की आम्ही ह्यातला 50% लोड त्या नवीन DP टाकून 50% लोड ह्या DP ठेवू, म्हणजे जे ड्रिप होण्याचं प्रमाण सारखं आहे, कारण त्यांना महिन्यामध्ये दिवसामध्ये काम करताना दुसऱ्या कुठल्या DP जास्त जावं लागत नाही, परंतु ते ड्युटी देतात इथं। आमचा गुंड्याचा भाव असेल, तो प्रचार असेल, रवी पाटील असेल, सारखे त्यांना दिवसा इथून थांबावं लागते, सारखी ड्रिप होते। म्हणून अजूनही DP आम्हाला या ठिकाणी मिळाला तर बऱ्यापैकी चांगला असं प्रकारचं काम या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारचं सहकार्य तुम्हा आम्हा सर्वांना लाभलं आणि ज्योतिबाच्या कृपेनं आणि ग्रामदेवत भैरवनाथाच्या आशीर्वादानं हा DP आपल्याला लवकर मिळाला। असंच प्रकारचं योगदान आदरणीय राजाभाऊंचं आपल्यावरती आहे। नेहमी आपल्या गावाच्या कुठल्याही संकटाच्या काळामध्ये ते त्या ठिकाणी उभे राहत असतात। आम्हा सर्वांना माहिती आहे की गेल्याच वर्षी आपल्या राजयोग मित्र मंडळाला 50 वर्षे पूर्ण झाली आणि कुठल्याही गावामध्ये कुठलाही धार्मिक सामुदायिक कार्यक्रम असला आणि भावना शब्द टाकला की ते लगेच त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडत असतात, तर ते कधी नाही म्हणत नाहीत आणि अतिशय चांगल्या अशा प्रकारे प्रत्येक कामाला सरळ अशा हातानं त्या ठिकाणी ते मदत करत असतात। तुम्ही पाहिलं की त्यावेळेला त्या राजयोग मंडळाची 50 वर्ष पूर्ण गणपतीची झाली, कुठलंही रवी पाटील राजकारण पार्टी गट तट न बघता त्यांनी लगेच त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की आम्हाला भारुडाच्या कार्यक्रमाचं 20,000 रुपये देणगी जर तुम्ही आम्हाला दिली तर खूप बरं होईल
आणि सांगतो सगळं आणि त्या तरी सुद्धा त्यांनी लगेच त्या ठिकाणी आम्हाला 20,000 रुपये देणगी त्या ठिकाणी आम्हाला दिली आणि त्या मंडळाचं कार्य अतिशय चांगल्या अशा प्रकारे त्या ठिकाणी उभं केलं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी सर महादेवाचं मंदिर या ठिकाणी उभं करत असताना बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी येत होत्या. सुनील खाशाबा डांगरे यांनी पुढे होऊन मुंबईवाल्यांनी ते मंदिर सुरू केलं, परंतु परत 1.5 वर्ष मंदिर त्या ठिकाणी पैसे वाचून बंद होतं. तेव्हाही आपण त्या ठिकाणी राजेभावांना विनंती केली, त्यांनी त्यांच्या कौतुकीप्रमाणे त्या ठिकाणी आले. परत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना 25,000 रुपये देणगी दिली आणि त्याही महादेव मंदिराच्या विकासाच्या कामामध्ये धार्मिक कामामध्ये त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि गावातल्या कुठल्याही कामामध्ये विषय मांडला की ते ठिकाणी पुरवठा असतात. आता परवाच या ठिकाणी आपल्या गावामध्ये बैलगाड्या शर्यती झाल्या आणि त्या ठिकाणी आमचं गाव लहान आहे. 1,000 रुपये वर्गणीमध्ये 2.5 लाख रुपये आमचे वडावतात कशी तरी वर्षाकाठी. त्यामध्ये असणारा छबिना असेल, तमाशा असेल, कुस्ती असेल, परत पुजाऱ्यांना वर्षाकाठी देण्याचं 18,000 रुपये त्यातलं मानधन असेल किंवा आता भैरोबाच्या देवळाचं रंगाचं काम चालू आहे तो खर्च त्यातनं परवडणार नव्हता. तर 4ही बक्षिसी म्हणलं आपण बाहेर आणूया. परत आम्ही आदरणीय राजाभावांना शब्द टाकला की भाऊ आम्हाला जर तुम्ही एखादं त्यातलं बक्षीस आम्हाला तुम्ही दिलं तर काय अडचण काय येणार नाही. तर ते म्हणले तू माझ्या त्याप्रमाणे तुम्ही बक्षीस देतो. त्यांनी परत त्या ठिकाणी 3 नंबरचं 30,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा आपल्याला त्यांनी रोख स्वरूपात दिलेलं आहे. आणि त्यांनी त्याविषयी गुंडाभाऊ असं सांगितलेलं आहे की इथूनपर्यंत जोपर्यंत तुमच्या बैलगाड्या शर्यती सुरू आहेत तोपर्यंत माझं 2-3 नंबरचं बक्षीस कायमस्वरूपी जसं ते तांदळवाडीला देतात तशाप्रमाणे निगडी गाव त्यांनी आता दत्तक घेतलेलं आहे. पालकमंत्री जसं शंभूराज जिल्ह्याचे आहेत तसं निगडी गावचे पालकमंत्री म्हणून आदरणीय राजाभाऊ या ठिकाणी अतिशय चांगल्याच्या प्रकारे आपल्या सर्वांच्या पाठीमागे उभं राहत आहेत. प्रत्येक संकटाच्या पाठीमागे उभं राहत आहेत, प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या पाठीमागे उभं राहत आहेत. त्यांना निश्चितपणे भैरोबाच्या आणि ज्योतिबाच्या कृपेनं त्यांच्या पाठीमागे राजकीय ताकद उभी करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि अशाच प्रकारचं तुमची कृपादृष्टी आमच्या गावावरती असू द्या अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांती सेंटरलाही त्यांनी त्यावेळेला आदरणीय भाऊनी त्या ठिकाणी त्यावेळेला मदत केली होती. 25,000 रुपये दिले होते. म्हणजे गावातल्या कुठल्याही कार्याला त्या ठिकाणी त्यांना मदत मागितली आणि त्यांनी दिली नाही असं या ठिकाणी झालेलं नाही. अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला उभं करायचं आहे, अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला वाढवायचं आहे. आणि कोरेगाव तालुक्यामध्ये बर्गे परिवारातलं व्यक्तिमत्व वाढत असताना त्याच्या आसपासच्या गावातल्या लोकांनी आपण त्यांच्यावर राहून पक्षी ताकद त्यांना द्यायची या अशा प्रकारचं आपण काम करायचं. आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण शिवसेनेबरोबर आपण त्या ठिकाणी काम करतोय. त्यामुळे कुठली अडचण या ठिकाणी आपल्या ठिकाणी येणार नाही. भविष्य काळासाठी सुद्धा आपण अशाच प्रकारचं आदरणीय भाऊंच्या पाठीमागे उभं राहून आपल्या गावचा विकास त्या ठिकाणी साध्य करूया. आणि एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. च्या माध्यमातून आज आम्ही इथं उपस्थित आलो आणि भाऊंना 3-4 दिवसापूर्वीच असं विजय भाऊंनी सांगितलं, गावच्या लोकांनी सांगितल्यामुळं DP हा जळाला आता. आणि भाऊंनी खास प्रमुख म्हणजे पालकमंत्री साहेबांना खास विनंती करून आहे ना ही लगेचच्या लगेच आपला DP मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या सगळ्या ह्या गोष्टीला यश आलेलं आहे. आणि आज आपल्या इथे DP बसलेला आहे आणि आज ह्यातून बराच पाण्याचा हा प्रश्न सुटणार आहे. आपण सगळ्यांच्या वतीनं भाऊंचं मनापासून आभार मानूया. 20 आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत तारखेला शिवसेनेत प्रवेश केला आणि शिंदे साहेबांच्या आदेश कोरेगाव तालुक्यात व पालकमंत्री साहेबांच्या आदेशानं कोरेगाव तालुक्यात मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. कालच निगडी गावचे शेतकरी मला DP जळाले असे भेटायला आले. त्यानंतर त्वरित आम्ही पालकमंत्र्यांशी कॉलवरून माहिती घेतली कुठे आहेत काय आहेत. पाटणला आम्ही गेलो काल शेतकरी सगळे घेऊन आणि तिथं भेटलो. तिथूनच पालकमंत्र्यांनी विद्युत MSEBच्या अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या की उद्याच्या उद्या DP बसला पाहिजे. आणि आज DP बसून चालू बी झाला. त्याबद्दल मी पालकमंत्री साहेबांचं आभारी आहे.